पटिपन्नो भगवतो सावक संघो उजो पटिपन्नो भगवतो सावक संघो न्याय पटिपन्नो भगवतो सावक संघो पटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो। या ठिकाणी सर्वच पूजनीय भिक्खू संघाचं आगमन झालेलं आहे, प्रमुख उपस्थिती आहे। तेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवीर, पूज्य भदंत प्रज्ञाबोधीजी महास्तवीर, पूज्य भदंत डॉक्टर इंद्रवंशजी महास्तवीर या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य भदंत करुणानंदजी तेरो या सर्वच पूजनीय भिक्खू संघाला विनंती करतो की त्यांनी महाकारुणिक भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचं पुष्प धूप तथा दीपाने त्यांच्या विचारांचं, त्यांच्या दर्शनाच्या ठिकाणी पूजन करावं। स्टेजवर आगमन झाल्यामुळे स्वाखातो भगवता पटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। भिक्खू संघाला विनंती आहे की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। या ठिकाणी आलेल्या सर्वच पूजनीय भक्तजींना नम्रपणे याचना करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं, स्थानापन्न व्हावं। पूज्य भदंत एस प्रज्ञाबोधीजी महास्तवीर, पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवीर, पूज्य भदंत इंद्रवंशजी महास्तवीर, पूज्य भदंत करुणा
विष्णू संघाच्या हस्ते पूजन होत आहे तेव्हा आपण सर्वांनी हात जोडून बसावं. साधू 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 सर्वांनी साधू साधू म्हणा. साधू 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 साधू. या ठिकाणी बुद्ध पूजा वंदना तथा परिक्राम पाठ होत आहे तेव्हा आपण सर्वांनी शांत चित्ताने सजग चित्ताने आपले दोन्ही हात आपल्या हृदयाशी जोडून पाठीचा कणा सरळ करून ज्यांचा मोडलेला आहे त्यांनी करू नका पण जे व्यवस्थित आहेत त्यांनी सरळ बसावं हात जोडून बसावं डोळे बंद करावे कारण वंदनेमुळे आपल्याला स्थित प्रज्ञा अवस्था प्राप्त होते म्हणून आपण सर्वांनी बसावं. पूजनीय भिक्खू संग्रह करून त्रिरत्न वंदना होत आहे. सर्वांनी हृदयाशी हात जोडून या अनमोल बुद्ध वचनाला श्रवण करावे. सम्मा संबुद्धो Patipanno bhagavato savaka sangho Nyaya patipanno bhagavato savaka sangho Samiti patipanno bhagavato savaka sangho Yaridam chattari purisa yogani Anha purisa pokala Yesa bhagavato savaka sangho Auneyo pauneyo Dakineyo anjali karaniyo Anutarang punyang ketang logasari Vandami cetiyang sabar sabar
Sabari Vijayangaka Pracho Samayutam Sattavan Vetam Bodhipadapam Hideyete Mahabodhi Lokanate Nabodhita Ampite Namasami Bodhiraja Namadute Dhammanu Dhamma Bhagivatiya Buddham Pujemi Imaya Dhammanu Dhamma Bhagivatiya Dhammam Pujemi Imaya Dhammanu Dhamma Bhagivatiya Sangham Pujemi Imaya Bhagivatiya Jati Jaram Maranam Maharimutte Sami Nina Punya Kamena Bhave Bhava Samagamo Sanati Samagamo Hotu Yavanitmana Patiya Evo Sanadugane Sasa Sampati Hetu Samito Bhavatu Kocharaja Bhavatu Dhammiko Sadhu 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 Buddham Namami Dhammam Namami Sangham Namami Aham Vantami Sampada तुम्हाला घेतो कॅमेऱ्यामध्ये चला ना सही सैनिक दलाकडून विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को जय भीम सलामी देगा जय भीम स्वस्थ जय भीम जय भीम जय भीम आलेल्यांनी इकडे बसायचं तिकडे जाऊ नका कृपया जे उपासक उपासिका आता गाडीमध्ये आले त्यांनी इकडे या
कोटिपन्नो भगवतो सावकसंगो ओकासवन्दा विभन्ते द्वारतैनं गतं सबं सबपराधं कमतु मे भन्ते लोकासवन्दामि भन्ते द्वितीयम्पि द्वारतेनं कतं सबं सबपराधं कमतु मे भन्ते ओकासं भन्ते तृतीयम्पि द्वारतेनं कतं सबं सबपराधं कमतु मे भन्ते ओकासं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते ओकासं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयम्पि यं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयम्पि ओकासं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे यामहं वदमि तं वदेता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं
कोणीकडून जायचं बघ. खाली हो का, खाली हो का. स्टँड राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपल्याला काही कधी मागं मागं मागं. त्याच जागेवर या ठिकाणी सर्वांनी उभा राहायचं. जागेवरच सावधान उभं राहायचंय. बाकीच्या खाली बसा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के अस्थि कलश को जय भीम सलामी देगा. जय भीम स्वट. जय भीम, जय भीम, जय भीम. ब्रेड, वेसम. या ठिकाणी सलामी झालेली आहे. लगेचच भिक्खू संघ हा सदा पूजनीय असतो. आपल्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम पूजनीय भिक्खू संघ आवर्जून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 5 महाभैरव भक्तीचे आहेत, भैरव भक्तीचे आहेत, उपसंत भिक्खू आहेत, ब्राह्मण आहेत. असा एवढा मोठा भिक्खू संघ या ठिकाणी लाभलेला आहे. तेव्हा भिक्खू संघाचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. या ठिकाणी सुरुवातीला भिक्खू संघाच्या या ठिकाणी स्वागत होईल. आजच्या या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं पूजनीय भिक्खू संघाचे या ठिकाणी स्वागत होईल. समता सैनिक दलाचे कॅप्टन आदरणीय सिरसाट साहेब त्यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी स्टेजकडे यावं. या ठिकाणी सुरुवातीला भिक्खू संघामध्ये वरिष्ठ असलेले आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक पूज्य वेदांत एस प्रज्ञाबोधीजी महास्तवीर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं अशी मी आपणास या ठिकाणी सूचना करतो, पाचारण करतो. समता सैनिक दलाचे कमांडर यांनी आत्ताच
आपल्या भारदस्त आवाजामध्ये सलामी दिलेली आहे असे शिरसाट साहेब यांना सूचना की त्यांनी समोर येऊन पूज्य भगवंत यश प्रज्ञाबोधीजी महास्तवीर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर या ठिकाणी समता सैनिक दलाचे कॅप्टन आयुष्यमान पगारे साहेब पगारे साहेबांना साधू साधू म्हणा. पगारे साहेबांना सूचना आहे की त्यांनी समोर येऊन शूटिंग पूज्य भगवंत सिंध वंशजी महास्तवीर या ठिकाणी पूज्य भगवंत सत्यपालजी महास्थळी जे पाली विभागाचे प्रमुख आहेत असे पूजनीय वंदनीय त्या ठिकाणी पगारे सर्वांना सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत करा. साधू साधू म्हणावं सर्वांनी. या ठिकाणी महिला कमांडर पगारे मॅडम यांना सूचना करतो की त्यांनी पूज्य भगवंत हिंद वंशजी महास्थळी औरंगाबाद यांच्या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करावं. साधू साधू म्हणत राहायचे आपण. ये लेने गए थे. समता सैनिक दलाचे जे काही इतर पदाधिकारी आहेत आम्हाला सगळ्यांचे नाव माहीत नाही त्याच्यामुळे दोन दोन महिला समता सैनिक दल दोन दोन पुरुष समता सैनिक दलाने पुढे या आणि या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे नाव घेतले त्या मंत्रीचं आपण स्वागत करू. त्याचप्रमाणे या समता सैनिक दलाची शाखा मावसाळा गाव यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन पूज्य भगवंत बोधी मित्रजी महास्थवीर बांगलादेश यांच्या ठिकाणी स्वागत करावं. हाँ उधर से पूरे आएंगे. मित्रजी महास्थवीर थायलंड या ठिकाणी समता सैनिक दल मावसाळा शाखेच्या सैनिकांनी समोर येऊन या ठिकाणी पूज्य भगवंत सुमना प्रियो महाफेरो बांगलादेश आवर्जून भंतेजी आपल्या इथे उपस्थित आहेत त्यांच्या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी करुणानंदजी कबीर जे औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघ समितीचे अध्यक्ष आहेत अशा पूज्य भक्तींच्या या ठिकाणी स्वागत करावं. पूज्य भक्त करुणानंदजी फेरो अध्यक्ष औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघ ते औरंगाबाद जिल्ह्याचा कारभार पाहतात. वंदन कर या भिक्खू संघामध्ये उपस्थित असलेले पूजनीय भगवंत ब्रह्मबोधीजी फेरो जे औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सचिव आहेत तथा भक्तीजीचं एक चॅनल आहे प्युरिटी ऑफ माइंड अतिशय सुंदर सुंदर प्रवचन भक्तीजीच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होतात. असे पूजनीय भक्तींच्या या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. साधू साधू म्हणा सर्वांना. त्यानंतर या भिक्खू संघामध्ये उपस्थित असलेले आदरणीय पूज्य भगवंत अमृतानंदजी रांजणगाव नगारी तालुका गंगापूर यांच्या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य व्यवस्थापक आदरणीय पूज्य भगवंत सागर मोदीजी यांच्या या ठिकाणी स्वागत करावं. साधू साधू यानंतर या ठिकाणी पूज्य भंते विशुद्ध ज्योती याचा
आपण या ठिकाणी स्वागत करावं. सुमंगल बंदेजी यांचं स्वागत करावं. विशुद्ध इकडे बघा. या ठिकाणी पूज्य बनते विशुद्ध ज्योती, त्याचप्रमाणे शांतिरत्न, पूज्य बनते प्रज्ञानंदजी, पूज्य बनते ब्रह्मरत्न या सर्व पूज्य भिक्खू संघाचं आपण समता सैनिक दलाने स्वागत करा. मावसाळा शाखा स्वागत करावं आपण. सर्वांचं दिलवेळ मोठ्या आवाजाने स्वागत करायचं आहे. साधू साधू म्हणत राहायचं. द्या द्या. फक्त वंदन करा तिथे, काही तिकडे द्या, वंदन करा. या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा अधिक वेळ न घालवता या ठिकाणी आपण लगेचच धम्म देशनेला या ठिकाणी सुरुवात होत आहे. तेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला भिक्खू संघामध्ये असलेले पूजनीय भदंत या ठिकाणी पूज्य बनते आत्ताजी यांनी सर्व भिक्खू संघाचं स्वागत करायला लागलेलं आहे, परंतु त्यांचं स्वागत बाकी आहे. तेव्हा असं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. तेव्हा मी पूज्य भदंत आदरणीय जे हे तो पॅरलिस्ट केला होता तसं झालं. यानंतर पूज्य भदंत काली रात को उजाला धर्म का मंगल हुआ प्रभात. आओ प्राणी विश्व के सुनो धर्म का ज्ञान, इसमें सुख है शांति है, इसमें है निर्वाण. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महाबोधिसत्वचरित परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिव्य चरणी त्रिवार अभिवादन. या ठिकाणी असलेले सर्व भगवान बुद्धाचा पवित्र असा भिक्खू संघ यांना त्रिवार अभिवादन. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धम्मोपासक उपासिका, आज बाबासाहेबांना जाऊन 65 वर्ष झालेली आहेत आणि बाबासाहेबांचं स्मरण करण्यासाठी, बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण या मावसाळा नगरीमध्ये पूज्य भदंत प्रज्ञाबोधीजी महास्तवी यांनी या ठिकाणी, आपण मुंबईला जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या हस्ती आपल्या या नगरीमध्ये
त्यांनी मोठ्या प्रयासाने या ठिकाणी अस्थि दर्शनासाठी ठेवलेले आहेत. कारण बाबासाहेब म्हणतात आणि कवी म्हणतो, पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनो आता संपली रे कथा. बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढे कष्ट केले की आपण जर आपल्या शरीराचं मांस काढून त्यांना जर जोडा शिवला तरी त्यांचे उपकार आपल्याच्यानं भेटवल्या जात नाही. एक कवी म्हणतो, बघा त्या कवीनं काय बाबासाहेबांना उपमा दिलेली आहे. आज मैं भूमित्र वांते हूँ, मैं बांग्लादेश से आया. मैं 12 साल तक थाईलैंड में रह चुका हूँ. थाईलैंड से BA ऑनर्स डिग्री एंड मास्टर डिग्री कंप्लीट किया. 3 साल पहले मैं मुंबई यूनिवर्सिटी में आया. मुंबई यूनिवर्सिटी से और एक मास्टर डिग्री कंप्लीट किया. दूसरा डिग्री अभी चालू है. तो मेरा हिंदी अच्छा नहीं है और मराठी बिल्कुल भी नहीं आता है. तो जो हिंदी टूटा फूटा आता है उसका हिसाब से थोड़ा आप लोगों को समझाने के लिए कोशिश करें. तो आज मैं बांग्लादेश का हो के भी इधर में है क्योंकि 14 अक्टूबर 1956 में बाबा साहब ने बौद्ध धर्म को अपनाया. इसके लिए आप लोग इधर में है, मैं इधर हूँ. वो उस दिन उन्होंने बौद्ध धर्म मतलब नहीं अपनाया तो हम लोग अभी इधर में समवेत नहीं होता. तो कुछ दिन पहले एक अमेरिकन भिक्षुनी के साथ मुलाकात हुआ. अमेरिकन भिक्षुनी ने बोला, बाबा साहब अम्बेडकर जीवन में कोई भी गलती नहीं किया, बट एक गलती करके गया. या बौद्ध धर्म अपनाने के बाद में जल्दी हम लोग के छोड़ के चला गया. वो एक गलती करके गया. तो बाबा साहब पूरा जीवन हम लोग के लिए दे दिया. सब्बठाने सुपतिष्ठितं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूल्ये निसिन्नोव सब्बारी विजयं अक्का भक्तो सब्बन्युतं सत्था वन्दे तं बोधिपादपम्. संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला
आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, ज्यांना अभिवादन करण्यासाठी, ज्यांच्या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याद्वारे प्रेरणा घेण्यासाठी म्हणून आपण इथे उपस्थित आहात, असे बोधिसत्व परमपूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळा या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण एका उद्देशाने आलेला आहात. या ठिकाणी आम्हाला सन्मानपूर्वक ज्यांनी निमंत्रित केलाय, आपल्याला बोधिसत्वाच्या अस्थि दर्शनाची सुवर्ण संधी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे, असे आमचे पूजनीय भिक्खू प्रज्ञाबोधीजी महाथेरो यांचं प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित असलेले मिलिंद कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो यांनाही वंदन करतो. त्याचप्रमाणे नेपाळ, कुशीनगर, मुंबई या ठिकाणी राहून आणि आता औरंगाबाद मध्ये राहून जे बाबासाहेबांच्या मिशनला योगदान देत आहेत, महत्वपूर्ण धम्मदेशनांच्या माध्यमातून जे धम्मप्रचार करत आहेत, कर्म सिद्धांतांवर ज्यांच्या धम्मदेशना प्रामुख्याने दिल्या जातात, असे पूजनीय भिक्खू इंदवंशजी महाथेरो हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही अभिवादन करतो. अभी अभी जिन्होंने आपको संबोधित किया, ऐसे बांग्लादेश से आए हुए हमारे भंते जी, बोधि मित्त जी, इनका ही तहे दिल से मैं स्वागत करता हूं. और दूसरे भंते जी हमारे जो है सुमन प्रिय जी, ये भी बांग्लादेश से है. इंदौर भंते जी के माध्यम से यह वहां पर ये भंते जी यहाँ पर आए हुए हैं, उनका भी स्वागत है बुद्धभूमी मावसाला में. ज्यांनी आपल्याला अकोलामध्ये वज्रबोधी भंतेजींची एक आठवण करून दिली आणि माझ्या आई वडिलांनी मला 5 वर्षांचा असताना बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी दान दिलाय आणि गेली 45 वर्षांपासून बाबासाहेबांच्या मिशन मध्ये जे काम करत आहेत असे आमचे सुमंगल भंतेजी. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे आमचे सन्माननीय सचिव, ज्यांचं YouTube वरती प्युरिटी ऑफ माइंड हे चॅनल आहे, अनेक भंतेजींच्या धम्मदेशना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे महत्वाची कामगिरी पार पाडत आहेत, असे आमचे धम्मबोधीजी थेरा, ज्यांनी सर्वात प्रथम आपल्याला बाबासाहेबांच्या काही काव्यात्मक उक्तींना सांगून बाबासाहेबांच्या त्यागाची आठवण करून दिली, असे आमचे शाक्यपुत्र अमृतानंदजी. त्याचबरोबर युट्यूबच्या चॅनलचे आमचे ऑपरेटर भंतेजी प्रज्ञावंतजी आणि जे प्रारंभीपासून सूत्रसंचालन करून भिक्खू संघाचा सन्मान गौरव करत आहेत, त्यांची ओळख करून देत आहेत, असे आमचे पूजनीय अत्तदीपजी आणि सागर बुद्धीजी. त्याचप्रमाणे पलीकडे बसलेले 2 भंतेजी आणि गावागावावरून बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण. आता भंतेजींनी, आमच्या प्रज्ञाबोधी भंतेजींनी सांगितलंय, आमचंही हृदय आज भरून येत आहे, तुमचंही हृदय आज गहिवरून येत आहे आणि या निसर्गाचं हृदय सुद्धा आज गहिवरून येत आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी महान असा त्याग केला, हे आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
खर तर ही जी आत्ताची रात्र गेली आहे, त्या रात्री म्हणजे आता गेलेल्या रात्री 12 वाजेपर्यंत बाबासाहेब दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी जागे होते. 12 वाजता नानकचंद रत्तू, जे की बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते, त्यांना बाबासाहेब म्हणाले, नानक आता फार उशीर झालेला आहे, तुला सकाळी पुन्हा लवकर यायचं आहे. मी जे आता लेखन केलंय त्याची डीटीपी तुला करून घ्यायची आहे, टंकलेखन करायचं आहे, तेव्हा तुला आता गेलं पाहिजे, परंतु सकाळी मात्र तू लवकर आला पाहिजे. नानकचंद रत्तू बाबासाहेबांची परवानगी घेतो आणि रात्री 12च्या दरम्यान तो आपल्या घरी सायकलवरती निघून जातो. बाबासाहेब डायबिटीजने, बीपी मुळे आणि टांग्यातून पडल्यामुळे एका पायाचं फ्रॅक्चर झाला होता गुडघा, त्यामुळे परेशान होते. हात असे थरथरत होते, विकनेस होता शेवटी बाबासाहेबांना, प्रचंड वेदना होत होत्या बाबासाहेबांना, डोकं दुखण्याचा त्रास होता बाबासाहेबांना. चष्मे बदलावे लागायचे, चष्म्याचे नंबर बदलत राहायचे बाबासाहेबांच्या. अभ्यासाचे भुकेले होते बाबासाहेब. जशी आपल्याला भाकरीची भूक लागते, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, अजून जेवण मिळालं नाही. मला आता आल्यानंतर भंतेजी म्हणत होते, भंतेजी तुम्ही पण भोजन करून घ्या. मी भंतेजींना म्हणालो की 6 डिसेंबरला मी जेवत नाही. बाबासाहेबाचा नावाचा उपवास धरत नाही, पण जस्ट विचार करतो मी रात्रीला. कालच्या रात्री विचार करत असतो, मी चिंतन करत असतो 12 वाजता की एवढ्या मोठ्या महामानवाने आपल्यासाठी 3 मुलं मरू दिले, 1 मुलगी मरू दिली, तरुणपणात बायको मरू दिली, स्वतःच्या आजाराचा विचार नाही केला, स्वतःला होणाऱ्या त्रासाचा विचार नाही केला. त्यांचा जो महान त्याग आहे, खरं तर बाबासाहेबांसाठी मी तुम्ही कोणी काहीच करू शकत नाही. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत पवन पुत को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत पुत द्वारा देशे सुवाख्या धर्म को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत पुत के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज इस विश्व शांति बुद्ध विहार बुद्ध भूमि महोत्सव के विशेष समारोह में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ में पूजनीय भिक्षु सुमंगल बोधि महाथेरो, पूजनीय भिक्षु यश प्रज्ञा बोधि महाथेरो, पूजनीय भिक्षु प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महाथेरो, पूजनीय भिक्षु करुणानंद थेरो, पूजनीय भिक्षु धम्म बोधि थेरो, बांग्लादेश से आए हुए पूजनीय भिक्षु बोधिमुक्त महाथेरो, पूजनीय भिक्षु सुमन प्रिय महाथेरो, प्रमुख संपूर्ण भिक्षु संघ श्राम निर्गण, श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, आज विशेषतः 6 दिसंबर परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महाप्रयाण दिवस, मरण दिवस। सबसे पहले जितने भी हमने पुण्य किया, धर्म किया, इस पुण्य के अनुभव से बुद्ध धर्म संघ के अनंत अनंत गुण धर्म और आशीर्वाद के अनुभव से हम उनके प्रति पुण्य अनुमोदन करते हैं, आदरांजलि प्रकट करते हैं। बोलिए साधु साधु साधु। 3 बार जोर से साधु साधु बोलिए।
अभी आज विशेष दिन, इसलिए ये भी हम आज यहाँ से लेके जाएंगे कि जब भी धम्म देशना शुरू होता है या धम्म देशना अंत होता है, तब तो हम साधुकार देते ही है। पर ये भी लेके चलिए, जब भी धम्म देशना में कुछ अच्छे बातें होते हैं, जैसे कोई भिक्षु या कोई भिक्षुनी, कोई उपासक उपासिकाएं ज्ञान प्राप्त करते हैं या मार्ग फल में प्रतिष्ठित होते हैं, तब साधु 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 साधुकार देना है। जब भी अच्छे बातें आते हैं साधुकार देना है। समझ में आए क्या? तो ये ध्यान से याद करने के लिए भी आप लोगों को ध्यान से धम्म देशना सुनना है। जब भी अच्छी बातें होते हैं क्या करना है, कैसे साधुकार देना है। आज विशेष दिन परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महाप्रयाण दिन। ये संदर्भ में विशेष पंडित लोगों ने बाबा साहब के विषय में, बाबा साहब के योगदान के विषय में, धम्म क्रांति के विषय में बहुत सारे बातें की है। अभी यहाँ बहुत सारा चैनल आगे चल रहा है, बुद्धा टीचिंग चैनल में भी जो मैं बातें यहाँ बोलूंगा वो बाहर भी सुनाई देगा, सब लोगों को सुनाई देगा। इसलिए बोलने को भी थोड़ा संभल के बोलना चाहिए। और जब से यहाँ आया, देखा, पढ़ा तो पहले से, पर प्रैक्टिकली यहाँ अनुभव किया, तब पता चला यहाँ लोगों के नशे नशे में बाबा साहब बैठे हैं, बाबा साहब है। अभी इतना जानने के बाद अभी मैं क्या बोलता हूँ पता है कि आज के समय में जो यहाँ बच्चे लोग दिखते हैं ना, कितने सुंदर सुंदर प्यारे प्यारे दिखते हैं। हाँ, अगर बाबा साहब न होता तो कहाँ झोपड़पट्टी भी नहीं रहता, कैसे जगह पे कैसे हालत में अपना जनरेशन कैसे होता। मगर आज के जनरेशन देखो कितने प्यारे प्यारे, कितने स्मार्ट और एक से एक इंग्लिश बोलने वाले, और अपने जनरेशन डॉक्टर, इंजीनियर, बड़े बड़े कॉलोनी में बड़े बड़े घर गाड़ी लेके बैठे हैं। मुंबई में जहां हम रहते हैं, मुंबई के सबसे पॉज एरिया, सबसे महंगे एरिया हीरानंदिनी में बड़े बड़े फ्लैट में अपने लोग हैं। ये बाबा साहब के पुण्य ही नहीं है क्या? बाबा साहब की वजह नहीं है क्या? और एक बात, हम कहाँ जन्मे पले बड़े और आज कहाँ हम आके बैठे हैं, कहाँ आप लोगों के सामने बैठ के धम्म देशना कर रहे हैं। अगर बाबा साहब न होते, अगर धम्म दीक्षा न लेते, अगर बुद्धा धम्म संघ के शरण में जाने वाले बौद्ध उपासक उपासिका न बनते, तो आज हमारा ये भेद न होता, ये मिलन न होता। बाबा साहब की वजह से आज हमारे पास धन संपत्ति आ गया। आज हमारे पास एक से एक विद्वान, एक से एक पंडित, एक से एक ये डॉक्टर, इंजीनियर, ऑफिसर, वकील, ऐसे बड़े बड़े लोग आ गए। एक से एक स्मार्ट होने लगा। ये भी बाबा साहब की वजह से। इसलिए बाबा साहब के गुण जितना गाएंगे उतना कम ही लगता है। बाबा साहब के प्रति जितना कृतज्ञ बनेंगे उतना कम ही लगता है। अभी एक नारा आप लोगों को यहाँ सुनाया ना, अमर रहे बाबा साहब अमर रहे। वास्तव में कोई मुंह से कहने से अमर नहीं होता, ऐसे ही कोई अमर भी नहीं बनता, कोई यादगार भी नहीं बनता, कोई महामानव भी नहीं बनता। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, ये अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं। इस दुनिया में जो भी प्रमादी रहता है,
जो भी बेहोशी में जीते हैं, मतलब वो क्या बोल रहे पता नहीं, क्या कर रहे पता नहीं, क्या सोच रहे पता नहीं, वो अच्छा कर रहे बुरा कर रहे एकदम गलत कर रहे कुछ भी पता नहीं। ऐसे बेहोशी, ऐसे स्मृतिहीन, ऐसे प्रमादी लोग बुद्ध कहते हैं जी के भी मरे समान है। और जो अप्रमादी रहता है, जो होश पूर्वक स्मृति पूर्वक रहता है, वो लोग मरने के बाद भी जी रहे समान है। ये भगवान बुद्ध ने कहा है, अपमादो अमत परंग, जो अप्रमाद है वो हमेशा जीता है। पमादो मत्सुनो पतंग, जो प्रमादी है वो मरे समान है। अपमत्ता नमीयंती, जो अप्रमादी है वो कभी नहीं मरता। पमाद, और जो प्रमादी है वो जी के भी मरे समान है। बाबा साहब आज हमारे सामने से गुजर के गए 65 साल हो गया है, फिर भी बाबा साहब को हम दिल से इतना याद करते हैं। जहाँ भगवान बुद्ध रहता है, भगवान बुद्ध के सामने बाबा साहब को रख के पूजा करते हैं। वो महामानव मर के भी जी रहे हैं, मर के भी अमर हो रहे हैं। और ऐसा नहीं कि बाबा साहब के जीवन में ही दुख आ गया, बाबा साहब के जीवन में ही संघर्ष आ गया। यकीन मानिए हम सभी के जीवन में ऐसे दुख आते ही है। जन्म से लेके मृत्यु पर्यंत तक ऐसे ऐसे दुख आते हैं, ऐसे ऐसे संघर्ष आते हैं। पर कितना भी आने दो, हमारा आपका ये जिंदगी का कोई मायने नहीं रखता। ये हमारा दुख, ये हमारा सुख, ये हमारा संघर्ष कोई मायने नहीं रखता। अगर आप लोग भी बाबा साहब जैसे बन गए, आप लोग भी एक बड़े अच्छे बन गए, या आप लोग भी महामानव बन गए, तो याद रखना यही समय, यही पल आप लोगों को एकदम श्रद्धा से, एकदम आदर के साथ ऐसे सुनाया जाएगा, याद किया जाएगा। मतलब हमें भी अच्छा बनना है, अप्रमादी बनना है, स्मृति पूर्वक होश पूर्वक जीना है, हमें भी अच्छा बनना है। हमारे जीवन का ऐसे एक एक घटना, एक एक अच्छे बुरे चीज फिर यादगार बन जाता है। इसलिए महाकारुणिक तथागत बुद्ध के जो धम्म है, जो संग है, बुद्ध धम्म संग, बाबा साहब ने न केवल स्वयं दीक्षा लिया, अपने लाखों लाख समाज को भी ये दीक्षा दिया। इसलिए बाबा साहब के प्रति इसलिए भी कृतज्ञ होना है कि दुनिया में सबसे अच्छा मानवतावादी, कल्याणकारी ऐसे धम्म हमें दिया है। बाबा साहब की वजह से आज हम अपने जात गोत्र छोड़ के बौद्ध बने हैं, बौद्ध बन के बैठे हैं। और ऐसे बौद्ध दुनिया के कोने कोने में पूजा जाता है, आदर सत्कार किया जाता है। क्यों? क्योंकि बौद्ध बुद्ध धम्म संघ के शरण में जाने वाले, बौद्ध जो श्रद्धा से, त्याग चित्त से दान देने वाले, जो शील हमेशा पालन करने वाले, ध्यान भावना करने वाले, ऐसे बौद्ध। चाहे श्रीलंका में जाओ, थाईलैंड में जाओ, म्यांमार में जाओ, लाओस, कंबोडिया, जहां भी बौद्ध लोग हैं वहां जाओ, बौद्ध लोग आप लोग विशेष रूप से आदर सत्कार पूर्वक दिया जाता है। इसलिए हम बौद्ध बने तो बाबा साहब की वजह से। इसलिए बाबा साहब ने ये जो धम्म हमें दिया, ये धम्म भी हमें सीखना है, जानना है और अच्छे से पालन भी करना है। बुद्ध कहते हैं सुनाथ तारेथ चराथ धम्म। ये धम्म ऐसा है कि सबसे पहले अच्छे से सुनो, धारण करो, फिर अच्छे अच्छे चीज को अभ्यास करो। ये बुद्ध के उपदेश है, ये बुद्ध के शिक्षा है, ये बुद्ध के वाणी है। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे। जीवन में हमेशा अच्छे धम्म को सीखना है, अभ्यास करना है।
पालन करना है। जो भी दुष्चरित्र है, गलत है, पाप है, उसे छोड़ना है। धम्मचारी सुखं सेति, जो धम्म करने वाले हैं वो लोग सुख पूर्वक रहते हैं, अच्छे से रहते हैं। अस्मिन् लोके परम विच, ये लोक में भी परलोक में भी, यहाँ भी वहाँ भी, अभी भी बाद में भी हमेशा सुख पूर्वक रहते हैं। इसलिए जीवन में अच्छे धम्म का पालन करना है, बुरे चीजों से दूर रहना है। बाबा साहब अम्बेडकर ने भी बहुत सारे अच्छाई करके गए हैं। इतना पढ़े लिखे कि दुनिया में उनको सिंबल ऑफ नॉलेज के रूप में जाना जाता है। इतना बड़ा भारत का संविधान का निर्माता बना है। बौद्ध जगत में बोधिसत्व के रूप में पूजा जाता है। ऐसे बोधिसत्व, ऐसे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, और आज उनके दिन है। ऐसे पवित्र दिन पे हमें ये याद करना है, बाबा साहब को स्मरण करना है, बाबा साहब का स्मृति करना है। बाबा साहब ने जीवन में क्या क्या करके गए कि हम भी अपने समाज के लिए, अपनों के लिए कुछ न कुछ करके जाना है। बाबा साहब ने जो 22 प्रतिज्ञा दिया है उसको अच्छे से मनन करके, जो पालन करने की चीज है उसको पालन करना है, जो छोड़ने की चीज है उसको छोड़ना है। बाबा साहब ने जो धम्म दीक्षा दिया वो धम्म को अच्छे जान के, अच्छे चीज को समझ के, महसूस करके पालन करना है। ऐसा करेंगे तो ही हम भी परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब के प्रति सही मायने में आदरांजलि किए समान होगा। इसलिए बाबा साहब को आदरांजलि देना है, बाबा साहब के प्रति पुण्य अनुमोदन करना है। तो हम भी आज के दिन अच्छे से अच्छे पुण्य करेंगे, धम्म करेंगे, बुद्ध धम्म संघ का स्मरण करते हुए, बाबा साहब का स्मरण करते हुए खूब सारा दान शील भावना जीवन में अभ्यास करेंगे और सही रूप में बाबा साहब के प्रति आदरांजलि करेंगे। फिर एक बार आज के दिन जो भी यहाँ उपस्थित हुए हैं, संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाओं को आशीर्वाद देते हैं। बुद्ध के अनुभव से, धर्म के अनुभव से, संघ के अनुभव से आप सभी के जीवन में खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में ज्यादा से ज्यादा पुण्य धम्म करते हुए सभी दुखों से मुक्त निर्वाण प्राप्त कर सके। फिर एक बार विशेषतः बाबा साहब अम्बेडकर के प्रति पुण्य अनुमोदन करते हैं, आदरांजलि प्रकट करते हैं और ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सबका मंगलम। साधु साधु साधु। सभी देवो वजन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुस्ति भवन्तु।
ततो निब्बाण संपत्ति इमिनामे समे सतो साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। आता ते साईडला ठेव. लाईन मध्ये दर्शन घ्यावं. उपस्थितांना सूचना आहे की आपण गर्दी न करता एक लाईन लावावी. लाईन इकडं पश्चिम युद्धाच्या साईडने लाईन करा. तिकडं आपल्याकडे लाईन करा. लाईन मध्ये या. एक लाईन करा. तयार करा. एका लाईन मध्ये उभे राहा. एका लाईन मध्ये आपला हा कार्यक्रम जर देशाचे लोक सुद्धा बघत आहेत त्यामुळे आपण निष्ठाबद्ध पद्धतीने यावं. गर्दी गडबड गोंधळ एक्सचेंज करू नये. एका भगवान बुद्ध उपासक भगवान बुद्ध फिर बंदे लोग सब करेंगे। एका लाईन मध्ये दर्शन घ्यायचं आहे. हॅलो, या ठिकाणी आपल्या सर्वांच्या गाण्यामधून या बुद्धभूमी महाराष्ट्राचा विकास होत आहे. उपगुप्त म्हणजे सारेच नेले आमचे कार्यक्रम आयोजित व्हावे. यासाठी आपण कार्यक्रम करायचो. या ठिकाणी थोडंसं अंतर ठेवायचं. गर्दी करू नका. लाईनीमध्ये दर्शन घ्या आणि या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळ्याच्या विकास कामासाठी आपण या ठिकाणी दान करावं अशी सर्व आपल्या सर्वांना या ठिकाणी एक सूचना आहे. पीछे जाओ पीछे जाओ या ठिकाणी लाईन मध्ये या, लाईन मध्ये सगळ्या हाताने दान करावं. चहा घेतो ना मी चहा. हॅलो, पोलीस प्रशासनाकडून आपल्याला काही सूचना आलेल्या आहेत. जास्तीत जास्त दर्शन घेऊन झालेलं आहे, भोजन झालेलं आहे. त्यांनी आपल्या घराकडे आता रवाना व्हायचं आहे. कारण की उघड गर्दी करून आपण कसल्याच प्रकारच्या या ठिकाणी गर्दी करू नये. भोजनाची व्यवस्था आपल्या सर्वांची केलेली आहे. तेव्हा ज्याने ज्याने दर्शन घेतलं आहे आपण दर्शन घेऊन या ठिकाणी दान कर्म करून आपल्या घराकडे आपण रवाना व्हायचं आहे. गर्दी व्हायली सर्वांना काढून दिली बाहेर. हॅलो, लाईन लक्षात घ्या. बघा, पोलीस प्रशासनाकडून आत्ताच फोन आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी गर्दी होऊ लागली आणि पोलीसवाले आले तर सर्वांना बाहेर काढलं. लाईनमध्ये या. लाईनमध्ये या. अंदर है सावकाश दर्शन करा. या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्तिक कलशाला आपण सर्वजण वंदन करत आहोत. सर्वांनी लाईन मध्ये शिस्तीमध्ये यायचं आहे. साधू 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 साधू. लाईन मध्ये येताना हात जोडून यायचं. हात जोडून यायचं. साधू 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 साधू
सर्वजण या ठिकाणी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला आपण अभिवादन वंदन करत आहोत. सर्वांनी बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.